नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडच्या यूट्यूब चॅनलवर। तर दर सुट्टी दिवशी मी जशा प्रकारे 4 वाजता इथे माळावर क्रिकेट खेळायला येत असतो, तसेच आज सुद्धा आलेलो आहे। पहा, अशी सुद्धा माझ्यासोबत क्रिकेट खेळायला आला होता, परंतु आज क्रिकेट खेळायला आमच्यासोबत कोणच नाही। पहा, आमचे संपूर्ण मैदान फक्त मी आणि शिवते सोडून कोणच नाही या मैदानामध्ये। तर मी आज या आमच्या माळावरील मैदानाचे वेगवेगळे नियम तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्ही म्हणता क्रिकेटचे नियम तर तुम्हाला माहीतच आहेत, परंतु आमच्या इथे माळावर क्रिकेट खेळताना अनेक प्रकारचे नियम पाळावे लागतात आणि मी ते तुम्हाला आत्ता सांगणार आहेत। आमचा सर्वात पहिला नियम म्हणजे जेव्हा आम्ही इथे माळावर क्रिकेट खेळायला येतो तेव्हा अशा प्रकारचे सिंगल टेनिसनेच खेळावे लागते। पहा, हा सिंगल टेनिस बॉल असल्यामुळे कुणाला जर चुकून जोरात लागला तर दुखापत होऊ नये यासाठी आम्ही अशा प्रकारच्या सिंगल टेनिसच्या बॉलनेच क्रिकेट खेळतो। यानंतर दुसरा नियम म्हणजे बॉल बाउन्स झाल्यानंतर जर आपल्या प्लेयर्सच्या कमरेच्या वर म्हणजे येथून जर बॉल गेला तर तो बॉल आम्ही वाईड स्वरूपाचा देतो किंवा तो बॉल आम्ही ग्राह्यच धरला जात नाही, कारण आमच्या इथे अशा प्रकारच्या उंच बॉलला कोणीही हाणू शकत नाही। कारण जर असा बॉलला हाणाय गेले तर पहा, इकडे आमचे बाउंड्री खूपच लहान आहे आणि इकडून जर बॉल कुठं हरवला तर नवीनच बॉल आणायला लागतो, त्यामुळे आम्ही अशा प्रकारे उंच बॉल टाकतच नाही। यानंतर आजचा तिसरा नियम म्हणजे येथे आम्ही माळावर क्रिकेट खेळायला आल्यावर कधीही जोरात वेगाने बॉल टाकत नाही, कारण येथे जोरात बॉल टाकणे अलाउडच नाही। तर हे कारण कशामुळे तर पहा, ही आहे आमची क्रिकेटची पिच आणि या क्रिकेटच्या पिचच्या मागे पहा, येथून खाली जर कधी बॉल गेला तर येथे उतारच आहे। उतार असल्यामुळे जर बॉल कुठं हरवला तर तो परत आता कधीच गावू शकत नाही। या सर्व कारणांमुळे आम्ही येथे कधी स्पीडमध्ये बॉलिंग करत नाही। यानंतर या मैदानाचा चौथा नियम, तर या मैदानाचा चौथा नियम आहे ही दगडांची लाईन। ही दगडांची लाईन आम्ही यासाठी केलेली आहे की जेव्हा केव्हा आम्ही क्रिकेट खेळतो तेव्हा येथे क्रिकेट खेळताना खूपच कमी मुले असतात, त्यामुळे जास्तीत जास्त फिल्डिंग आम्हाला आमच्या बाउंड्रीवरच लावायला होते। पहा, या आमची लांबपर्यंत पसरलेली बाउंड्री, या बाउंड्रीवर जास्तीत जास्त आमचे खेळाडू असतात, त्यामुळे जर कुणी प्लेट केले आणि जवळच्या जवळचा रन पाळायचा प्रयत्न केला तर कोणच आऊटच होऊ शकत नाही। या मैदानाचा पाचवा नियम म्हणजे हा खड्डा पहा, आमच्या मैदानाच्या लेग साईडला आहे, जेणेकरून येथे जास्तीत जास्त बॉल येत असतात, परंतु अशा प्रकारची झाडे किंवा अशा प्रकारचा जेव्हा खड्डा मध्ये येतो आणि बॉल आमचा अडतो तेव्हा आम्ही लगेच या बॉलवरती 4 रन देतो। जर येथे फुल टॉस पडला म्हणजे जर फुल पडला तर 6 द्यायचा का, तर असे नाही, कारण बाउंड्री आपली खूपच या खड्ड्यापासूनही लांब आहे, परंतु जेव्हा बॉल सरपट येत असतो तेव्हा या खड्ड्यामुळे त्याची गती खूप कमी होते, त्यामुळे आम्ही येथे 4 देतो, परंतु येथे आम्ही 6 देत नाही। तर कसे वाटले हे आमचे क्रिकेटच्या मैदानाचे अनोखे असे नवीन नियम कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।